ರೈತ ವಿರೋಧಕ್ಕೆ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿರುವ काँग्रेस सरकारಕ್ಕೆ काँग्रेस सरकार आहे. या सरकारनं पाऊस नाही आहे याची कल्पना असून सुद्धा अजूनपर्यंत या राज्याला कृषी मंत्री नाही आणि त्याच्यावर रैतांच्यावरती पाहणी करण्यासाठी काही व्यवस्था सुद्धा सरकारनं केलेली नाही. आज एका रैताला एक एकर शेती करायची असेल तर 15,000 रुपये खर्च आहे. हा खर्च हा त्या शेतकऱ्यावरती पडलेला आहे आणि पाऊस अजिबात झालेला नाही. हे असून सुद्धा हे कर्नाटक सरकार डोळे झाकून बसलेलं आहे. तेव्हा त्या सरकारचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर ही पाहणी करून आम्हाला न्याय द्यावा आणि रैतांना परिहार निधी द्यावा आणि या रैतांचं जे कर्ज आहे ते कर्जमाफी सुद्धा त्यांनी करावी अशी आग्रहाची विनंती आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्याला करत आहे. करणारे काँग्रेस सरकार शेतकऱ्यांचं हित रक्षण करण्यामध्ये फेल झालेली आहे. त्यांनी रिअल एस्टेट धंद्यामध्ये गुंतवलेले आहेत. शेतकरी चिंताक्रांत आहेत. शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी यायचं त्यांचा मानसिकता नाही आहे. गेल्या 1-2 महिन्यापासून पाऊस नाही आहे. बेळगाव असू दे अख्खा राज्यामध्ये पाऊस नाही आहे. त्यासाठी काँग्रेस शासनाने बिडदीच्या रिअल एस्टेट मध्ये त्यांनी गुंतवलेले आहे. त्यासाठी हा बीजेपीने आज पूर्णपणे त्यांच्या विरोधात आम्ही हा निदर्शन करत आहे. आता तरी त्यांनी शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी यावं आणि शेतकऱ्यांचं हित बळगावं हा विनंती आहे मान्य मुख्यमंत्रींना आणि मान्य कंदाय मंत्रींना. जर तुम्ही बेळगाव मध्ये जर बघितला थोडंफार खानापूर तालुका जर सोडला तर सर्व तालुक्यामध्ये आम्ही पाण्याचं टंचाई असू दे, पिण्याचं पाणी टंचाई असू दे आणि हिडकल डॅम मध्ये आणि मलप्रभा डॅम मध्ये सुद्धा 10-20% पाणी आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा कमतरता आहे. पण आढळत इथले जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि अधिकारी वर्ग आहेत त्यांनी कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यासाठी बीजेपीने हा प्रतिभटना इथं सुरू केलेली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो जल्दी जल्द शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं धावत भेट देऊन त्यांचं हित जपण्याचं काम करावं हाच विनंती. सरकार आम्हाला वाटत होतं हे विकासाच्या विरोधातलं सरकार आहे पण हे कुठल्याच जाती समाजाला सुद्धा सोडत नाही आहे. ना शेतकऱ्यांना, तरुणांना, ना दलित समाजाला, ना SC ST ना OBC कुठल्याही समाजाच्या बांधवांना अन्याय करण्यामध्ये हे सरकार मागे पडत नाही आहे. शेतकऱ्यांना पावसाच्या या दिवसामध्ये पाऊस जास्त झाला तरी शेतकऱ्यांचं नुकसान, कमी झालं तरी नुकसान, अशा वेळेला साधा कृषी मंत्री द्यायचं भान या सरकारला नाहीये. गेली 3 वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांना बदलण्याच्या घाईगडबडीत DK शिवकुमार होते. आता DK शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यावर आता त्यांना बिडदी प्रोजेक्ट करून रिअल इस्टेट मध्ये पैसा कमवण्याची घाई लागलेली आहे. सामान्य शेतकऱ्यांना काय हवं याचं भान या कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारला नाही. गॅरंटीच्या नावावरती गेली 3 वर्ष जनतेची फसवणूक करण्यामध्ये एक्सपर्ट झालेले सरकार येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सरकारचं रक्त पिण्यासारखं कर्तृत्व जनता सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करतोय आणि यांच्यामध्ये जर बदल झाला नाही, यांच्या वागण्यामध्ये शेतकऱ्यांना जे हवं ते त्यांनी व्यवस्थित दिलं नाही. आमचं काय नाही, पूर्वी जे होतं ते तरी द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6,000 वर्षाला द्यायचे, 4,000 बंबई सरकार युरोप सरकार द्यायचं ते बंद केलायचा, सगळ्या पेन्शन्स बंद केलायचा, SC STचं अनुदान फिरवलाय, शेतकऱ्यांच्या अनुदान फिरवून गॅरंटीच्या नावावर खर्च करायलायचा, पण शेतकऱ्यांना सिंचन विभागाला काही दिलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची फार मोठी हानी व्हायला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज बनून आम्ही आज रस्त्यावर उभारलोय. माझा एवढीच विनंती आहे सरकारला, बेळगाव जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून
डिक्लेअर करावा, लवकरात लवकर कृषी मंत्री द्यावा आणि शेतकऱ्यांच्याकडे जे जे देण्यासारखं शक्य आहे शेतकऱ्यांना ते देण्याचं काम लवकरात लवकर करावं, अन्यथा आम्ही याच्यावर मोठं आंदोलन उभारू. सरकारला बेळगाव जिल्हा दुष्काळ जाहीर करा म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणाला माहित आहे की आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर बेळगाव या ठिकाणी मे 24 पासून दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतोय. आपणाला माहित आहे जुन्या पद्धतीनं 24 मे हे रोहिणी नक्षत्र यावेळेपासून पाऊस अगदी व्यवस्थित होतोय, परंतु आज आपण बघतोय गेल्या 2 महिने झाले, जून गेला, जुलै गेला, पुनर्वसू म्हणून नक्षत्र होऊन गेलं आणि पुष नक्षत्र आलेलं आहे, परंतु आतापर्यंत आमच्या या भागामध्ये जो म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी रैताना तालुक्यातील त्याचबरोबर जिल्ह्यातील पेरणी खोळंबलेली आहे. ज्यांनी नियमानुसार पेरणी केलेली आहे ती पेरणी सुद्धा घातल्यानंतर तिचा नाश झालेला आहे. त्याच्यामुळे बियाणं नष्ट झालेले आहेत. पाण्याचा मोठा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये, पाणी नाही आहे. आमच्या खानापूरमध्ये काही निलावडा या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि म्हणून सरकारनं लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊन दुष्काळ जाहीर करावा आणि जे काय शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे किंवा बियाणं द्यायची व्यवस्था आहे ती सर्व तुम्ही द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो.